छावा भाग 33. फाल्गुन शुद्ध नवमीचा दिवस फटफटला. गडपाखरे रानचाऱ्याच्या मागाने कोटरे सोडून किलबिलत भरारली. संभाजीराजांनी हमामखान्यात स्नान घेतले. लखलखीत जरी कोयऱ्यांचा निळाशार जामा, जरी किनाराची वेल फिरलेला मोतीलगाचा सफेद टोप, बुट्ट्यांचा डाळिंबी मांडचोळणा, कमरेला शुभ्र शेला असा खासा पेहराव परिधान करून ते रायाजी आणि अंतोजी गाडे यांच्या सोबतीत जिजाऊच्या महाली निघाले. शिवगंध रेखून घेण्यासाठी. महालात जिजाऊ साहेब येईल त्या दासदासीला हर तऱ्हेचा हुकूम तत्परतेने देत उभ्या होत्या. मध्येच त्या थांबत होत्या. स्वतःला पार हरवून देव्हाऱ्यात दिसणाऱ्या जगदंबेच्या मूर्तीकडे बघत होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूंना संभाजीराजांच्या बहिणी होत्या. दगडबंद भिंतीला धरून सावरल्या पदराच्या पुतळाबाई उभ्या होत्या. त्यांच्या बगलेला हातात एक तबक घेऊन धाराऊ अदब धरून खडी होती. त्या दोघींच्या मध्ये कुणासच सहजी दिसू नये अशा बेताने येसूबाई अंगचोरीने उभ्या होत्या. येसू, अशा पुढे या. जिजाऊंनी येसूबाईंना साद घातली. येसूबाई क्षणभर भांबावल्या, रेंगाळल्या. त्या शब्दांतील मायेने मग अदबीत पुढे झाल्या. आपल्या नणंदांच्यात जमवून घेत खालच्या मानेने त्यांच्यात मिसळून उभ्या राहिल्या. संभाजीराजे महालात प्रवेशले. पाठोपाठ रायाजी अंतोजी आत आले. साऱ्यांनी जिजाऊ पुतळाबाईंना अदबीचे त्रिवार मुजरे केले. मंद चालीत जिजाऊ पुढे आल्या. संभाजीराजांना बघताच त्यांच्या काळजात केवढे तरी कल्लोळ उमळून आले. केवढं भोगलं यांनी या एवढ्याशा उमरीत. धाराऊनं यांना दुधास लावलं. 2 वर्षांचे असताना यांच्या आऊसाहेब यांना पारख्या झाल्या. रजपुताच्या गोटात हे साऱ्यांसाठी ओलीस राहिले. गुडघे टेकून यांनी फरमान घेतलं आणि आज उत्तरेकडं चालले. कशी झेपणार यांना या गरमीच्या दिवसात एवढी दूरची परमुलखाची वाटचाल. काटेभिवरीच्या वेलीने तुळशीचे रोप वैभव झाकाळून टाकावे तसे जिजाऊंचे मन भरून आले. पुढे होत संभाजीराजांनी आऊसाहेबांच्या पायांवर डोके ठेवले. थोडा वेळ ते तसेच थांबले. त्यांच्या मनी येऊन गेले. केवढा फेर आहे मान टाकून फरमान घेण्यात आणि आऊसाहेबांच्या पायांवर डोकं ठेवण्यात. उठा. आऊसाहेबांचा आवाज घोगरला. झुकून वारे झुळकीने रानमोगऱ्याच्या कळ्यांचा सुगंध उचलावा तसे जिजाऊंनी त्यांना अलगद वर घेतले. मागे न बघताच त्यांनी धाराऊ अशी याद फरमावली. संभाजीराजांच्याकडे बघताना गंधाचे तबक पेश करायला विसरलेल्या धाराऊच्या हातातील तबक थडथडले. जी म्हणत ती सावरून झटक्याने पुढे झाली. हातीचे तबक तिने आऊसाहेबांच्या समोर पेश केले. जिजाऊंनी तबकातील गंध अष्टगंधाच्या कुप्या निरखल्या. संभाजीराजांनी कपाळ वर उठवून डोळे मिटले. जिजाऊंनी पितळी सरशी कुप्यात डुबविली. ज्या संकेताने, ज्या हळुवार हातकसबाने आदिशक्ती जगदंबेने आभाळाच्या नितळ निळ्या पटलावर सूर्यचंद्र रेखले असतील तसे त्यांनी 2 दळी शिवगंध संभाजीराजांच्या नितळ कपाळी रेखले. आपण रेखलेल्या त्या शिवगंधाकडे टक लावून बघताना जिजाऊंना कधी नव्हे तो एक अपूर्व कौल जाणवून गेला. आपण शिवभक्त शंभूराजे. सुखदुःखाचे हे 2 पट्टे शिवानेच आपल्या कपाळी रेखून टाकले आहेत. भार त्याचा आहे. पाठराखण करण्यास तोच समर्थ आहे. जिजाऊंनी शांतपणे हातीची सरशी तबकात ठेवली. वर्दी आलीये. आता राजे येतील. त्यांच्या सोबतीनं जगदंबेचं, गडावरच्या देवदेवतांचं दर्शन करून या.
जिजाबाई संभाजीराजांना जवळ घेत म्हणाल्या. जी. संभाजीराजांनी मान डोलाविली. गोमाजी बाबा, सिदोजी, महम्मद सैस, केशव पंडित साऱ्यांची गाठभेट घ्या. गड सोडण्यापूर्वी राणीवशाकडे मुजरे लावून या. जिजाबाई झरा झुळझुळावा तशा बोलत होत्या. संभाजीराजे ते ध्यान देऊन ऐकत होते. जा, पाय शिवा त्यांचे. जिजाऊंनी पुतळाबाईंच्या रोखाने हात करीत संभाजीराजांना इशारत दिली. संभाजीराजे पुतळाबाईंच्या समोर आले. वाकून त्यांनी पुतळाबाईंच्या पायांवर डोके ठेवले. त्या स्पर्शाने एक अंगफुलवती सरसरी पुतळाबाईंना जाणवली. डोळे पाणथर झाले. त्यांचे मन सांगत होते, बाळराजे, आम्ही सुलूक केला आहे, पण तो एकट्या आमच्या कपाळीच्या कुंकवाशीच नाही, तर तो तुमच्या कपाळीच्या शिवगंधाशीही केला आहे. उठा. पुतळाबाईंनी मायेने संभाजीराजांना उठवून घेतले. त्यांच्या हनुवटीची वाटी तर्जनीने वर घेत त्या म्हणाल्या, दर्शनं आटोपली की आमच्या महाली या. आम्ही तुम्हास दंडास बांधण्यासाठी एक ताईत देणार आहोत. जी. म्हणून संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवण्यासाठी पाऊल पुढे टाकले आणि पुतळाबाईंच्या मागे अंगचोरीने उभ्या असलेल्या येसूबाईंना बघताच ते पुन्हा झटकन मागे हटले. हा शंभूबाळ, धाराऊची पायधूळ परती सारू नका. जिजाऊंनी त्यांना पुरते वळू दिले नाही. पुढे होत संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवले. हातांतील तबक थरथरत होते. घसा दाटून आला होता. सुरसुरते नाक वर ओढत तिने पदर डोळ्यांना लावून झटकन आपली मान दगडबंदीकडे मागे वळविली. तिचा गदगदला कुणबाऊ ऊर वर खाली लपापू लागला. कल्लोळ कल्लोळ माजला तिच्या काळजात. आऊ, आम्ही तुरंतीने सलामत परतू. संभाजीराजे तिच्याकडे बघत बोलले. इतक्यात महालात राजे प्रवेशले. अंतोजी रायाजीने त्यांना वाकून मुजरे घातले. जिजाऊ, पुतळाबाई, संभाजीराजे, येसूबाई सारीच धाराऊकडे बघत होती. राजांना पाठमोरी होती. मासाहेब, आम्ही दर्शनाला निघतो आहोत. पाठमोऱ्या जिजाऊंना वाकून अदब मुजरा देत राजे शांत बोलले. विजेच्या एकाच लपकीने आभाळाचा घुमट लखन उजळून जावा तसा राजांच्या बोलांनी तो आऊपणाचा महाल उजळून गेला. साऱ्यांना जागीच सोडून जिजाऊ राजांच्या रोखाने शांत चालीत पुढे झाल्या. त्यांच्या स्थिरावल्या पायांसमोर राजांनी गुडघे टेकले. आपले रुंद कपाळ त्यांनी जिजाऊंच्या नितळ पायांवर टेकविले. उठा. राजांच्या खांद्यांना धरून वर उठविताना आऊसाहेब आपले आपणालाच फक्त ऐकू यावे तशा बोलल्या. राजांच्याकडे बघावे म्हणून त्यांनी नजर जोडली होती, पण डोळ्यांच्या पाणपडद्यांतून त्यांना काही दिसत नव्हते. त्यांनी आवेगाने राजांना आपल्या मिठीत कवटाळून घेतले. शब्द जाया झाले, लटके पडले. मिठीत आपला अर्थ शोधित विरघळून गेले. मूकपणे दोन्ही राजमने एकमेकांशी उदंड बोलून गेली. संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे महालाबाहेर पडले. गडावरच्या साऱ्या देवदेवतांची दर्शने झाली. शिवलिंग पूजा बांधण्यासाठी राजे आपल्या महाली निघून गेले. गोमाजी, सिदोजी, निळोपंत अशा गडघस्टीच्या आसामींची भेट घेऊन संभाजीराजे आशीर्वादासाठी सोयराबाईंच्या महाली आले. सोयराबाई म्हणाल्या, दिवस गरमीचे आहेत, चाल दूरची आहे, जपून असा. एवढी भेट झाली की स्वारी दख्खन सुभा होणार आहे. तुम्ही मोठे सरदार होणार आहात. आम्हास चिंता वाटते. तुम्ही हे सारं पेलणार कसं? म्हटले तर ते बोलणे सादिलवार होते,
म्हटले तर काळीजमार होते. येतो आम्ही. बाळीबाईंना जपा मासाहेब. सोयराबाईंच्या कन्या बाळीबाई यांच्याकडे बघत संभाजीराजे त्यांना म्हणाले. निरोप घेऊन बाहेर पडले. पुतळाबाईंच्या महाली त्यांनी 4 घास खाऊन घेतले. पुतळाबाईंनी त्यांच्या दंडात एक ताईत बांधला. प्रभाकर भट आणि केशव भट यांनी सदर जोत्यावर घंगाळात सोडलेले घटिका पात्र डुबतीला आले होते. प्रस्थानाचा मुहूर्त जवळ आला. राजांनी निवडलेली रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, निराजीपंत, सर्जेराव जेधे, मदारी मेहतर, हिरोजी फरजंद, दावलजी घाटगे, दत्ताजीपंत, राघव मित्र, रामाजी माणकोजी अशी मंडळी हत्यारबंदीने बालेकिल्ल्याच्या सदरेवर एकवटली. मागे राहणारी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळोपंत, येसाजी, तानाजी, आनंदराव अशी मंडळी निरोपाचे मुजरे द्यायला गोळा झाली. राजांच्या महालात सदरेवर जाण्यासाठी राजे आणि संभाजीराजे सिद्ध झाले. सखू, राणू, अंबा, बाळीबाई असा राजांचा कन्यावसा संगती घेऊन जिजाबाई राजांच्या महालात आल्या. साऱ्या कन्यावशाने राजांना नमस्कार केले. येसूबाईंना घेऊन दाट कानकल्ल्यांचे थोराड पिलाजी महाली आले. राजांच्या आणि मासाहेबांच्या रुखाने हात करून त्यांनी येसूबाईंना नमस्कार करण्यासाठी खुणावले. येसूबाई पुढे झाल्या. मासाहेबांना आणि राजांना त्यांनी कुळ अदबीने नमस्कार केले. त्यांना वर उठते करून घेत राजांनी त्यांची हनुवटी आपल्या रुखाने तर्जनीने वर घेतली. ते अदबशीर पोर खानदान बघताना राजे आपण कसल्या पेचात आहोत हेही क्षणभर विसरून गेले. येसूबाईंच्या कानात बोलावे तसे अल्लादीने हळुवार म्हणाले. सुनबाई, शृंगारपुरी परतण्याची घाई नका करू. मासाहेब, यांना ठेवून घ्या थोडे दिवस, राजांनी जिजाऊंच्याकडे बघत सांगितले. लाजलेल्या येसूबाईंनी आपली हनुवटी राजांच्या तर्जनीतून हळूच मागे घेतली आणि पटकन मागे येत पिलाजींच्या जवळ उभ्या राहिल्या. त्यांच्या खांद्यावर हळूच हात ठेवून त्यांच्या कानाजवळ तोंड नेत पिलाजी त्यांना पुटपुटले. इसरता कसं? आपल्या कुंकवाचं पाय नाही शिवलं तुम्ही? हे काय आबा? अशा अर्थाने आपले टपोरे डोळे आणखी टपोरे करून येसूबाईंनी पिलाजींच्याकडे फुरगंटून बघितले. जावा, दटावल्यासारख्या दबल्या आवाजात पिलाजी त्यांना म्हणाले. नाईलाजाने येसूबाई पुढे झाल्या. कुणाकडेही न बघता संभाजीराजांच्या समोर आल्या. गडबडीने वाकून पायाखालच्या बिछायतीला हातांची बोटे लावून त्यांनी 3 वेळा नमस्कार केला. संभाजीराजे जाणून बुजून दुसरीकडे बघत होते. त्यांच्याकडे लक्ष नाही असे भासवीत होते. राजांनी संभाजीराजांची ती नजर चोरी हेरली. त्यांच्या खांद्यावर एक हात चढवून दुसरा हात येसूबाईंच्याकडे दाखवीत राजे म्हणाले. निरोप घ्या. त्यांना सांगा, येतो आम्ही. संभाजीराजे गडबडले. राजांच्याकडे बघत येसूबाईंना म्हणाले. येतो आम्ही. राजांनी, संभाजीराजांनी जिजाबाईंना मस्तक टेकून नमस्कार केले. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला मनाने बांधील झालेल्या जिजाऊंनी त्यांच्या टोपांवर हात ठेवीत आशीर्वाद दिले. औक्षवंत व्हा. संभाजीराजांनी पिलाजी आणि वडीलधाऱ्यांना नमस्कार केले. जिजाऊंच्या हातून दह्याच्या कवड्या उजव्या तळहाती घेऊन त्या ओठाण आड केल्या. अंतोजी गाडे एका सरपोसाने झाकलेले तबक घेऊन बाजूला उभा होता. त्याच्याकडे हात करून जिजाऊ राजांना म्हणाल्या. ते तुमचं पूजेचं स्फटिक शिवलिंग आहे. तुमच्या बैठकीला पालखीत ते जवळ ठेवा. जी मासाहेब, सांभाळून राहावं. हवेवरच्या खबरा येतील. त्यांनी कान हलके करू नयेत. येतो आम्ही. राजे संभाजीराजांना घेऊन महाला बाहेर पडले. त्यांच्या मागून जिजाऊ, पिलाजी, अंतोजी चालले.
पायाच्या नडगीला कचणारा तोडा ढिला करण्यासाठी येसूबाई वाकल्या होत्या. त्यांचे कशाकडे लक्ष नव्हते. सदरेकडे बाहेर पडणारे जोते आले. गडावरच्या देवमहालावरचा जगदंबेचा पोतराज हाती पाजळलेला पोत घेऊन राजांना सामोरा आला. दोघा भूत्या बालभूत्यांनी त्या पोतावरून आपले तळहात फिरविले. आईच्या कृपेचा उबारा मिळालेल्या आपल्या ओंजळी त्यांनी तोंडावरून फिरवून घेतल्या. राजे संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या राबत्या सदरेवर आले. जगदंबेच्या पुजाऱ्याने पुढे होत हातातील परडीतील भंडाऱ्याने त्यांचे भरगच्च मळवट भरले. दोघा पितापुत्रांनी देवतेला गुडघे टेकून वंदन केले. सदर चौकात जमा झालेला एक एक आसामी पुढे होत संगमरवरी मूर्तीसारख्या सदर जोत्यावर निश्चल उभ्या राहिलेल्या जिजाऊ साहेबांच्या पायांवर डोके ठेवू लागला. त्यात असलेला मदारी मेहतरही आऊसाहेबांच्या समोर आला. क्षणभर घोटाळला आणि झटकन पुढे होत त्याने जिजाऊंच्या सोनरंगी चरणांवर सरळ आपले शिर ठेवले. जिजाऊंनी त्याला उठते केले. राजे आणि संभाजीराजे राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेसमोरील हमचौकातून बाहेर पडले. त्यांच्या मागून जमलेल्या मंडळींचा जमाव चालला. बालेकिल्ल्याची तटबंदी ओलांडून मंडळी पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडाच्या रोखाने चालली. त्यातील राजे संभाजीराजे वा कुणालाही माहीत नव्हते की सगळ्यांना बगल देऊन आलेली धाराऊ बालेकिल्ल्याच्या तटबंदीजवळ उभी होती. मिळतील तेवढे संभाजीराजे डोळ्यात साठवून घेताना तिला आपले डोळे थिटे वाटत होते. क्षणात ते डोळेही भरून आले. त्यामुळे तिला दिसत होते तेही पाठमोरे संभाजीराजे दिसेनासे झाले. संभाजीराजांच्यासह राजे शिवापट्टणात आले. त्यांना मुजरे घालीत प्रतापराव, बहिर्जी नाईक ही मंडळी सामोरी आली. तेजसिंह कछवाह आणि बक्षी बेग यांनी त्यांना तस्लीम केली. राजांना आग्र्यापर्यंतचा मार्ग दाखवण्यासाठी बक्षी बेगला औरंगजेबाने दख्खनेत पाठविले होते. कूच करण्याचा सारा सरंजाम प्रतापरावांनी शिवापट्टणात सिद्ध ठेवला होता. संजापदार झूल घातलेला हौद्याचा निशाणी हत्ती, पागेतून सैसने निवडलेली गरमीच्या मुलखाला टिकाव धरतील अशी जीन कसलेली घोडी, उंट, कावाडीचे बैल सारे सज्ज होते. राजे आणि संभाजीराजे यांच्यासाठी एक मोठी व एक लहानी पालखी ठाण केली होती. उंटाच्या पाठीवर वाकांच्या जाळ्यात थंड पाण्यासाठी चपटे गेळे चढविले होते. बगलेच्या हत्तीणींवर वाटेत लागणाऱ्या नद्या पार करण्यासाठी 2 छोटेखानी होड्या चढविल्या होत्या. अब्दागिरे, शिंगाडे, निशाण बारदार, ढालाईत, भालाईत, मुदबाके, वंजारी, वैदू, मशालजी सारी माणसे प्रतापरावांनी हुन्नरीची बघून निवडली होती. 350 धारकरी पगड्यांना पगड्या भिडवून हारीत उभे होते. त्यात पट्टेबाज, विटेकरी, ढालाईत, तिरंदाज, बोथाटे असा हर प्रकारचे हत्यार चालविणारा इमानबंद मावळा होता. त्यांच्या भवत्याने विश्वास, कर्माजी, महादेव असे बहिर्जेंचे खबरगीर आपल्या आणखी 10 खबरगीरांनीशी उभे होते. राजांच्या बरोबर उत्तरेकडे जाणाऱ्या मंडळीने निवडक घोड्यांवर स्वार होऊन पालखीच्या भोवतीने वळे करून शिस्त धरली. निरोप द्यायला आलेल्या मंडळींना राजांनी भेटी दिल्या. त्यात पिलाजी होते. राजांची भेट घेताना त्यांना कसली तरी आठवण झाली. थोडं थांबावं राज, याक राहूनच गेलं म्हणत पिलाजींनी कमरेच्या शेल्याच्या शेवाची गाठ लगबगीने सोडली. तो अंगारा होता. ह्यो भावेसरीचा प्रसाद राज म्हणत पिलाजींनी आपली शृंगारपूरची कुलदेवता भावेश्वरीचा अंगारा राजांच्या आणि संभाजीराजांच्या कपाळी लावला. राजगडाच्या पद्मावती माचीवर दिसणाऱ्या भगव्या जरी पटक्याच्या ठिपक्याकडे एकदा नजर देऊन राजे संभाजीराजांना म्हणाले, चला शंभूराजे. संभाजीराजे आपल्या पालखीत बसले.
अंतोजीने शिवलिंगाचे तबक राजांच्या पालखीत ठेवले. कमरेच्या भवानी तलवारीच्या मुठीवर राजांनी डाव्या हाताची पकड भरली. उजव्या हाताच्या मुठीत पालखीचा झुपकेदार भगवा राजगोंडा पकडला. कुचाचा आखरी चौघडा दुडदुडला. भोयांनी दोन्ही पालख्यांचे दांडे खांद्यावरच्या पटावर घेतले. बहिर्जींनी आपले खबरगिरांचे पथक एकदम बिन्नीला काढले. तो आपल्या रामोशी साथीदारांसह 2 मजला ठेवत दौडू लागला. पुढे जाऊन तो मुक्कामाचे तळ निवडून तेथे झेंडे रोवण्याचे काम करणार होता. त्या निशाणावर मुक्काम पडणार होते. निशाणी हत्तीवरच्या फिलवानाने हत्तीला अंकुशमार देऊन चाल दिली. सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, दत्ताजी, रघुनाथ पंत, निराजी पंत, त्र्यंबक पंत यांनी आपापल्या जनावरांना हलक्या टाचा भरल्या. चालला. दख्खनचा मावळा काफल्यासह उत्तरेच्या शहेनशाहच्या भेटीस चालला. आपला एकुलता एक तेजस्वी अंश फर्जंद संभाजीराजे यास बरोबर घेऊन. जोपर्यंत त्या पितापुत्राच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे आणि भंडारा होता, छात्यांवर कवड्यांच्या माळा होत्या, तोपर्यंत त्यांना अशाच वाटा चालाव्या लागणार होत्या. ध्यानीमनी नसलेल्या, त्यांच्या राजरक्ताची पुरेपूर कसोटी बघणाऱ्या. मजल दर मजल करीत काफला चालला होता. दाट वनराईचा मावळ मुलूख मागे पडू लागला. पहाटेचा थंडावा धरून वाटतोड सुरू झाली की दिवस तापायला लागताना बहिर्जीच्या पथकाने रोवलेल्या निशाणीच्या जागी येऊन मुक्कामाचे डेरे पडायचे. पुन्हा सांजगतीला चालणी सुरू व्हायची. प्रवरेच्या काठचे नेवासे, गोदावरी तीराचे गंगापूर असे संतांच्या भूमीत मुक्कामाचे डेरे टाकीत नगर औरंगाबाद मार्गे काफला वेरूळजवळ आला. तेथे जवळच राजांच्या आजोबांनी, मालोजीरावांनी भक्तिभावाने पूजलेला घृष्णेश्वर होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. देवालयाच्या घुमटीसमोरच मुक्कामाचे डेरे पडले. राजांनी पुजाऱ्याकरवी घृष्णेश्वराला अभिषेक चढविला. दर्शन घेऊन राजे आणि संभाजीराजे घुमटी बाहेर आले. राजांच्या मनात कधीही बघायला न मिळालेल्या आपल्या आजोबांच्या, मालोजी राजांच्या आठवणी दाटून आल्या होत्या. एका विचित्र योगायोगाचे नवल त्यांना घुमटी बाहेर पडताना जाणवले. राजांना जसे आपले आजोबा मालोजी राजे बघण्याचे भाग्य कधी लाभले नव्हते, तसेच संभाजीराजांना आपले आजोबा शहाजीराजे बघण्याचे भाग्य कधी मिळाले नव्हते. घुमटी सोडून राजे संभाजीराजे आपल्या डेऱ्याकडे चालले. ते वेरूळचा देखणा मुलूख न्याहाळत होते. त्यांच्या पूर्वजांची ती जन्मभूमी होती, श्रमभूमी होती. चालता चालता राजे थांबले. औरंगाबादच्या रोखाने कर्माजी हा त्यांचा खबरगीर घोडा फेकीत येताना त्यांना दिसला. राजांना बघून त्याने घोड्याची चौकी चाल वाढीला घातली. फेसाळलेले धपापते घोडे कायद्यांनी आखडून कर्माजी पाय उतार झाला. एव्हाना राजे आपल्या डेऱ्यापर्यंत आले होते. त्यांच्या भोवती तेजसिंह कछवाह, बक्षी बेग, रघुनाथ पंत, त्र्यंबक पंत अशी मंडळी उभी होती. घामेजला कर्माजी पुढे आला. राजांना जोहार जोडून उभा राहिला. काय आहे कर्माजी? राजाने त्याला जबानबंद बघून आपणच विचारले. राजांच्या भोवतीच्या मंडळींकडे बघत कर्माजी म्हणाला, तसं काही खास नाही, पर. राजांनी भोवती नजर फिरविली. सगळी मंडळी मुजरे कुर्णीस करून आपापल्या डेऱ्याकडे चालू लागली. बोल. राजांची उत्सुकता कर्माजीने चढाला घातली होती. महाराज, इदलशाहीच्या शर्जाखानानं मिर्झा राजाची ससे होलपट मांडलिया. तुळजापूर, नळदुर्ग, गुंजोटी असे तळ हलवीत रजपूत भीमेच्या खोऱ्यात निलंग्याला डेरे टाकून ठाण हाय. तिथं इजापूर सोडून नेताजी मिर्झाच्या गोटाला मिळालं. कर्माजीची खबर ऐकून राजे सुन्न झाले.
सोंगटीपटातील नरद भकत जावी तसे आता नेताजींचे आयुष्य भकत कुठे जाणार होते ते त्या घृष्णेश्वरालाच माहीत. कर्माजीचे ते बोल ऐकताना मिर्झाच्या गोटात खुद्द मिर्झाला चटका लागल्या बिगार कळत नाही. इंगळकंचा अन कोळसाकंचा म्हणणारे ताणल्या छातीचे नेताजी संभाजीराजांना आठवले आणि एक विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर उभे ठाकले. गिरदीला रेलून मिर्झाराजे बैठकीवर बसले आहेत. त्यांच्या हातात हुक्क्याची काळी बाळी धूरनळी आहे. त्या हुक्क्याच्या पसरट रंजुकीत नेताजींना ठेवलेले आहे. निखाऱ्यासारखे दिसत आहेत ते. रजपूत जसजसा हुक्का चूस करीत आहे तसतसा रंजुकीतला निखारा निस्तेज होत काळवंडत चालला आहे. त्या अंगाराची राख राख होत आहे. भाग 33 समाप्त.